नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज आपण घोलची भाजी बनवणार आहोत. या भाजीला खूप प्रकारची नावे आहेत, जसं की चिवळीची भाजी देखील म्हटलं जातं. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा ऑइल टाकायचं आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आपला ब्राऊन रंगावरती भाजून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये बारीक कुटून घेतलेली हिरवी मिरचींची पेस्ट घालणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला हिरव्या मिरच्यांची पेस्टच घालायची आहे. जर तुम्ही चटणी टाकाल तर भाजीला योग्य चव लागणार नाही. त्यानंतर टाकूयात चिमूटभर हळद. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित सगळे मसाले परतवून घेऊयात. तर मसाले व्यवस्थित परतली गेलेली आहेत. आता आपण टाकूयात भाजी. तर या ठिकाणी मी भाजी व्यवस्थित 2 ते 4 वेळा धुवून घेतलेली आहे, कारण यामध्ये खूप जास्त माती असते आणि व्यवस्थित तिला निवडून घेतलेलं व हातानं तोडून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी भाजी कापून घेतलेली नाही आहे, तर तुम्ही कापून देखील घेऊ शकता, पण निवडून घेऊन हाताने देखील तोडू शकतात. यामुळे व्यवस्थित माती यामधली निघेल. तर भाजी टाकून घेऊयात आणि 2 मिनटं झाकून ठेवूयात. 2 मिनटानंतर भाजी ही सॉफ्ट व्हायला लागेल आणि पहिल्यापेक्षा थोडी कमी होईल. तर तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 10 मिनटं मी याला लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. एकदम बारीक कूट यामध्ये टाकायचं नाही आहे, थोडं ओबडधोबड करून टाकायचं आहे. यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट लागते. तर आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता आणि खूप पटकन शिजून तयार होत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही या भाजीला भाताबरोबर, भाकरीबरोबर देखील खाऊ शकता. ही भाजी खूपच चविष्ट लागते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.